बीडचा आका कोण? सुरेश धस यांच्या दाव्यानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या आकावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र हा बीडचा आका कोण हे भाजप आमदार सुरेश धस यांनीच स्पष्ट केलंय. नेमकं काय म्हणालेत सुरेश धस यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्याकडून वारंवार बीडच्या आकाचा उल्लेख केला जातो. बीडचा आका कोण याबाबत धस यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. आकाचे आका हे मंत्रिमंडळात असल्याचं सांगत धस मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत होते. मात्र पहिल्यांदाच साम टीव्हीच्या मुलाखतीत धस यांनी धनंजय मुंडे हे बीडचे मोठे आका असल्याचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली आहे. एवढंच नाही तर वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडेंना फोन केले असतील तर त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशाराही धस यांनी दिलाय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी जोर धरतीये. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंचा बचाव केलाय. सीआयडीनं वाल्मिक कराडला अटक केली आहे. तसेच सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कराड हे छोटा आका तर धनंजय मुंडे हे बीडचे मोठे आका असल्याचा थेट उल्लेख केलाय. त्यामुळे कराड नंतर सीआयडी आपला मोर्चा मंत्री धनंजय मुंडेंकडे वळवणार का आणि बीडची चौकशी करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या महान्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.